तर हॅलो एव्हरीवन, मी आहे आयुष तांबे आणि तुमच्या सर्वांचं माझ्या ब्लॉगमध्ये मी पुन्हा एकदा स्वागत करतो. आज मी आलो आहे माझ्या मामाच्या घरीच म्हणजे विक्रोळीला आणि आज आहे आमच्या घरचा बाप्पाचं आगमन. आणि माझ्यासोबत आहे माझा भाव अर्णव. तो 2 महिन्यांनी आला आहे. तो मिलिटरी स्कूलमध्ये शिकतो कोल्हापूरला, पण आता 2 महिन्यांनी तो पण आला आहे. तर आज आम्ही खूप मजा करणार आहे आणि आम्ही तुम्हाला आता सर्व डेकोरेशन वगैरे पण दाखवतो आणि कसं होणार आहे आगमन ते पण तुम्हाला आम्ही दाखवू. तर चला मग जाऊया पुढे आपण. तर अशा प्रकारे आपलं डेकोरेशन झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. तुम्हाला कसं वाटलं डेकोरेशन कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आता आपल्याला फक्त आतुरता आहे ती बाप्पाच्या आगमनाची. हे बघा पूर्ण डेकोरेशन. आम्ही चाललोय गणपती बाप्पाला आणायला चाललोय आणि इथे बँजो वगैरे पण खूप वाजते. बाकीचे पण सर्व गणपती बाप्पा येत आहेत आपापल्या घरी, कारण की उद्या पहिला दिवस आहे, त्यामुळे सर्वीकडे बँजोचा आवाज आहे आणि सर्व आपल्या गणपती बाप्पाला नाचत वाजवत आणतायत घरी. तर चला आपल्या पण बाप्पाला आणूया. मोरया मोरया. गणपती बाप्पा मंगल मूर्ती.
अशा प्रकारे आपल्या बाप्पाचं आगमन झालेलं आहे. ही बघा आपल्या बाप्पाची मूर्ती. कशी वाटली ती तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि उद्या अजून बाप्पाच्या मूर्तीची स्थापना झाली नाही आहे, उद्या होणार आहे. उद्या पूजा वगैरे सर्व झाल्यानंतर ही स्थापना होणार आहे. बघू शकता तुम्ही मूर्ती. तर आता आपल्या गणपती बाप्पाची घटस्थापना झालेली आहे आणि आता जेवणाची तयारी सुरू आहे. हे बघा इथे मोदक बनत आहेत, उकडीचे मोदक. इथे मोदक उकळत आहेत, शिजत आहेत मोदक. आणि आपली मामी बनवते. केसर वगैरे मस्त टाकून मोदक बनतोय. आणि आपले 2 आज्या हे बघा कुठली भाजी सोलतायत? शेगलाची भाजी. फ्रेश शेगला. इथे पण बसले आहेत पप्पा वगैरे सर्व. काय बनतं इथे? कोशिंबीर बनते इथे. आणि हे लोकच खातात वाटतं अर्धे बघा बाई. आणि आतमध्ये पण काहीतरी बनतंय वाटतं. हा हे बघा आतमध्ये आपली मावशी, स्वाती मावशी आणि आई काय आहे पुऱ्या करतायत. आणि हे बघा आपले 2 आज्या अजून पुऱ्या तयार झाल्यात. या तुम्ही पण जेवायला. हे बघा तुम्हाला आता पुढे जेवण दाखवतो. आरती आता आम्ही आरती करणार आहे. डाळ वगैरे रेडी आहे. चला दाखवतो तुम्हाला. तर मग आता मी निघालोय घरी. आता जेवण झाला. कारण की मला पण 2-3 ठिकाणी माझ्या मित्राच्या घरी जायचं आहे दर्शनाला. त्यांचे 1.5 दिवसाचे गणपती असतात. माझ्या मामाचा पण 1.5 दिवसाचा गणपती आहे. आणि उद्या मी परत जाणार आहे विसर्जनाला. तर मी आता आलो आहे बाप्पाच्या विसर्जनाला. खरं तर लेटच झाला कारण पाऊस पण खूप आहे. आता पण तुम्ही बघू शकता पाऊस पडतोय. मी यायच्या आधीच बाप्पाला खाली आणलेला. तर आता काय नाही, मी तुम्हाला ह्याच्या पुढे सर्व विसर्जन दाखवतो. ठीक आहे, तर बघत राहा व्लॉग.
चला गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी गणपती बाप्पा गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया लवकर या गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी गणपती बाप्पा श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना जय देव रत्नाकाश कुमारा तुझ गौरी कुमारा गंगाची ओटी कुमकुम केशरा हिरे हरित मुकुट शोभतो बरा रुंजुम तीनो पुरे चरणी घागरिया जय देव तांबर परिवर वंदना सरळ सोंड वक्र तुंड श्री नैना पाय सन्ना संकटी पावाने निर्वाणे रक्षावे वंदना जय देव दोनच भक्ताने बरोबर यायचंय. मोरया लवकर या गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया तुम्हाला लिहून आलं लवकर या आरती झाल्यानंतर बाप्पाला औक्षण देण्यासाठी एक दोन भक्तांनी आतमध्ये यायचं आहे. या एकच भक्तांना आतमध्ये यायचं, दोघांनी यायचं नाहीये. बाप्पाला बाहेरून फिरून द्यायचं आहे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी. तर असा होता आपला व्लॉग. आपण बाप्पाच्या जितका उत्साहाने स्वागत केलं, आगमन केलं, तितकाच आनंदाने आपण त्यांचं विसर्जनही केलं. तर आता आपण ही व्हिडिओ संपवूया. जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि भेटूया आपण लवकरच पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया पुढच्या वर्षी लवकर या. गणपती बाप्पा